हर घर नल नल है जल या पंतप्रधान यांची संकल्पना पूर्णपणे फेल झाली आहे। जलमिशन अंतर्गत खटकाळी, मेळघाट व गजधारी येथे वितरण व्यवस्था पाईपलाईन 1-1.5 मीटरवर दाखवून लाखो रुपये काढण्यात आले। वास्तविक पाहता ती पाईपलाईन जमिनीवरच आहे। मेळघाटमध्ये प्रत्येक गावात जलमिशन योजनेमध्ये पाईपलाईन वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून करोडो रुपयांची बिले काढली आहेत। त्याचप्रमाणे मेळघाटमधील जलमिशनमध्ये प्रत्येक जुन्या टाकीला दुरुस्तीच्या नावावर फक्त रंगरंगोटी करून करोडो रुपयांची बिले काढली। या संपूर्ण प्रकाराची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी। चिलाटी येथे ग्रामीण पुरवठा जुनी टाकी 2012-13 मध्ये बांधकाम झाले। ती टाकी पूर्णपणे हालते आणि लिकेज आहे। त्या टाकीला रंगरंगोटी करून 2022 व 23 लिहून लाखो रुपये काढण्यात आले, तरीही पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे। सुमिता येथील जुनीच टाकीला रंगरंगोटी करून लाखो रुपये काढलेत। ती टाकी पूर्ण हलते आणि लोकांमध्ये टाकी पडण्याची भीती आहे। तसेच तेथील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे। सावरखेडा येथे एका टाकीला एकही दिवस पाणी गेले नाही, तरी दुसरी नवीन टाकी बांधली। आता दोन्ही टाकीत एकही दिवस एकही थेंब पाणी गेले नाहीत। फक्त योजना पैसे खाण्यासाठीच चालवत आहे का? सद्यस्थितीत आदिवासी बांधवांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे। दुसरी योजना, दुसरी टाकी, दुसरी पाईपलाईन, मग पहिलीच योजना सुरळीत करता आली नसती का? रुई पठारला नवीन टाकी बांधली व डोमीवरून पाईपलाईन टाकून पाणी आणले, परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी बांधली तेव्हापासून गेलं नाही। आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात। डोक्यावर पाणी आणावे लागते, मग नवीन टाकी बांधून उपयोग काय? कुणीला 2 टाकी आहेत तरी पाणी पुरवठा होत नाही। पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। लोकांना विहिरीतून डोक्यावर पाणी आणावे लागते। सिमोरी टाकी बनली तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही। पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे। चोबिताला पाणी पुरवठा बंद आहे। चुरणीला सुद्धा पाणी पुरवठा बंद आहे। पिपल्या पाणी पुरवठा बंद आहे। नळाला पाणी पुरवठा होत नाही। जलमिशनचे काम न करताच पैसे काढले का, असा सवाल उपस्थित होत आहे। करादा चिखलदरा येथे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। येथील पाणी पुरवठा योजना पैसे खाण्याकरिता चुरणी येथील 3 किलोमीटरवर पाईपलाईन घेतली आहे। हाडाळ, मेळघाट, गजधारी जलमिशन मध्ये असून नवीन टाकी झाली नाहीत। जुनी टाकी शिकस्त असून पडण्याच्या स्थितीत आहे। भुलोरी, बाहुरग्वाहन, चोईता, हिल्डा, बोरधा व कोहारू तसेच हातरू, दहेंद्री येथे सुद्धा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। आंकी ते धारणी, डबका ते धारणी व बसपाणी ते धारणी येथे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। आज धारणी, चिखलदरा, हातरू, चुरणी भागातील 30 ते 40 गावांमध्ये 80% गावातील पाणी पुरवठा बंद आहे। अंदाजपत्रांमध्ये मोटर पंप 2 दाखवण्यात येतात, प्रत्यक्षात एकच लावण्यात येते असा प्रकार प्रत्येक गावातील योजनेमध्ये आहे। टाकीमध्ये पाणी पुरवठा झालाच नाही तर बिले कशी निघतात, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। अंदाजपत्रकाप्रमाणे कुठेच काम होत नाही। ठराविक कंत्राटदारांचे कामे मॅनेज करून दिले जातात। पाणी टंचाईच्या नावाखाली मोटर पंप बसविणे, बोअरवेल, विहीर दुरुस्ती, पाईपलाईन व दुरुस्तीची कामे न करता करोडो रुपयांची बिले अधिकारी व आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनी काढली आहे। संपूर्ण कामाची तपासणी व्हावी व मेळघाटमधील पाणी पुरवठा योजना पूर्णतः कार्यान्वित व्हावी। टंचाईग्रस्त गावांना न्याय मिळावा व करोडांची योजना पूर्णपणे फेल झालेल्या आहेत। पाण्याची टाकी बंद अवस्थेत आहे। फक्त बिले काढण्यापुरता योजना चालविली जात आहे। जलमिशन योजना सुद्धा कागदावरच आहे। याची प्रत्येक गावात केंद्रीय समितीमार्फत पूर्ण चौकशी व्हावी। मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे। कुठल्याही नळाला पाणी येत नाही। पाईपलाईन मध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे। पाईपलाईन वितरण व्यवस्था 1.5 ते 2 मीटर खोदकाम करून बिले काढण्यात आली आहे। वास्तविक पाहता ती पाईपलाईन जमिनीवरच दिसून येते। यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। युवक काँग्रेस पुरावेसहित संपूर्ण प्रकार उघड करणार। प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने टाकीवर चढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुल येवले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस यांनी दिला आहे।